हॅलो फ्रेंड्स. चला, देवाला भेटूया. भाग तिसरा. आपण जेव्हा एखाद्याला भेटायला निघतो तेव्हा आपल्याला माहीत असते की अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे. मग विचार करतो की त्या ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागेल, किती अंतर असेल, ते चालत जाऊ शकतो का, आपण बसने जाऊ शकतो का, विमानाने जाऊ शकतो का, तिथे गेल्यावरती आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज लागेल, हा सर्व विचार आपण आधी करतो. आता तर आपण इथे देवाला भेटायला निघालेलो आहोत. चला तर आपण तोच विचार आता करूया. देवाला भेटायला जायचं म्हणजे आपल्यापैकी कित्येक जण गावाच्या बाहेर सुद्धा गेले नसतील, कित्येक जण शहराच्या बाहेर गेले नसतील, कित्येक जण देशाच्या बाहेर गेले नसतील आणि कित्येक जण गेलेही असतील. जे गेले असतील त्यांना आपली पृथ्वी किती मोठी आहे याचा अंदाज येतो, पण जे गेले नाहीत त्यांची अवस्था मात्र विहिरीतल्या बेडकासारखी होते. म्हणजे असं की त्या बेडकाला वाटतं की ही विहीर म्हणजेच विश्व, हे सारं जग म्हणजे ही विहीरच आहे, कारण तो कधी त्या विहिरीच्या बाहेर गेलेलाच नसतो. त्यांची विचार करण्याची क्षमता ही त्या विहिरीसारखी, म्हणजे त्यांच्या मेंदूभोवती परंपरेने, मग ते आपले पालक असतील, समाज असेल, नातेवाईक असेल, यांनी एक 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 विटा लावत 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 तुमच्या मेंदूला एक विहीर बनवली जाते. आणि मग मात्र कठीण आहे, तुम्ही एक सर्टन गोष्टीच्या पुढे विचार करू शकत नाही. तुमच्या विचारांना सीमा येतात आणि त्या सीमा आल्या की तुम्ही बाह्य जगाशी तुमचा संपर्क तुटतो. आणि आता इथे देवाला भेटायला जायचं आहे म्हणजे बाह्य जग माहीत असायला हवं. तर या ज्या मेंदूभोवती सीमा आपण टाकलेल्या आहेत त्यातून बाहेर येण्यासाठी या विहिरीच्या विटा, दगड, भिंती एक एक करून तोडायला हव्यात. मी सगळ्यांना नेहमी सांगत असतो की मेंदूभोवतीच्या या परंपरेने टाकलेल्या ज्या विटा आहेत, जी भिंत आहे, ती रोज थोडी 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 तोडायला हवी. सुरुवातीला कठीण जाईल, अशक्य वाटेल, पण हळूहळू प्रयत्न केला तर तुम्ही बाह्य जगाकडे येऊ शकता. चला तर आज आपण हे सीमोल्लंघन करूया. पृथ्वी मोठी आहे, तिच्या भोवती जर आपण एक राऊंड मारला तर तो 40,000 किलोमीटरच्या वर होतो. किती? 40,000 किलोमीटरच्या वर. विषुववृत्तावर जर तुम्ही पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली तर ती 40,000 किलोमीटरच्या वर होते. हे खूप अंतर झालं ना? नाही, हे अंतर खूप नाही आहे, कारण पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि तो तारा नसल्यामुळे त्याला एखाद्या ताऱ्याभोवती फिरावंच लागतं. आणि आपल्याला तारा कोण आहे माहीत आहे? सूर्य. सूर्य हा तारा आहे आणि पृथ्वी ही त्या सूर्याभोवती गरगर गरगर फिरत असते. पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता आपल्याभोवती एक उपग्रह फिरवत असते, चंद्र. सूर्य हा तारा आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात गुरुत्वाकर्षण आहे आणि या गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर तो आपल्याभोवती 9 ग्रह फिरवत असतो. जसे बुध, शुक्र,
पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून, प्लुटो, युरेनस असे 9 ग्रह तो गरा 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 फिरवत असतो. तर हा जो सूर्य आहे तो आपल्या पृथ्वीपासून त्याचं अंतर किती आहे विचार केलात कधी? 15 कोटी किलोमीटर. किती? 15 कोटी किलोमीटर सूर्य आपल्यापासून लांब आहे. पृथ्वीला एक प्रदक्षिणा घातली तर 40,000 किलोमीटरच्या वर होतं. हा तर 15 कोटी किलोमीटर. कित्येक जणांना हे कोटी वगैरे काय समजणार नाही, पण लक्षात घ्या 40,000 किलोमीटर, त्या किलोमीटरचे लाख, लाख पण नाही, कोटी, कोटी पण नाही, 15 कोटी इतकं किलोमीटर अंतरावरती सूर्य आहे. आता 15 कोटी खूप झालं ना? नाही, 15 कोटी खूप नाही झाले. कारण हा जो सूर्य आहे, तसंच जर तुम्ही आकाशाकडे पाहिलं तर तुम्हाला आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला तारे दिसतात. ते तारे म्हणजे काय आहेत? सर्व सूर्य आहेत. अरबो खरबो सूर्य आकाशात दिसत असतात. तर हे जे सूर्य आहेत हे आपल्या सूर्यमालेच्या बाहेर सर्वात आपल्या जवळचा सूर्य आहे. तो किती लांब असावा? 4 लाईट वर्ष. लाईट वर्ष म्हणजे काय? तर पृथ्वीवरचं 365 दिवसाचं 1 वर्ष आपण मानतो. आणि लाईटचं स्पीड किती आहे? 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. कारण ही जी प्रचंड अंतर आहेत ती मोजण्यासाठी आपले पृथ्वीवरची फुटपट्टी, मोजपट्टी कामाची नाही आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन मोजपट्टी काढली, ती म्हणजे लाईटचं स्पीड. लाईटचं स्पीड 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद आहे. आपल्याला माहीत आहे बैलगाडीचं स्पीड आहे 20 किलोमीटर प्रति तास. ट्रेनचं स्पीड आहे 100 किलोमीटर ते 110 किलोमीटर प्रति तास. विमानाचा स्पीड आहे 700 ते 800 किलोमीटर प्रति तास. मिलिटरीच्या विमानाचा स्पीड आहे 2500 किलोमीटर प्रति तास. पण लाईटचा स्पीड किती आहे? तासामध्ये नाही येतो. 3 लाख किलोमीटर एका सेकंदात अंतर पार करतो. जसं टक केलं तर तो 3 लाख किलोमीटर निघून जातो. सूर्य आपल्यापासून 15 कोटी किलोमीटर आहे. त्या सूर्यापासून येणारा जो प्रकाश आहे, लाईट आहे, तो आपल्या शरीरावर पोचायला 8 मिनिटं घेतो. म्हणजे 8 मिनिटं आधी तो सूर्यापासून निघालेला असतो आणि 8 मिनिटानंतर तो आपल्यावरती येऊन आपल्याला टच करतो. कारण 3 लाखाच्या किलोमीटर प्रति सेकंद या हिशोबाने 15 कोटी किलोमीटर अंतर तो पार करतो. तर आपल्या सूर्याच्या बाहेरचा जो जवळचा सूर्य आहे तो 4 लाईट वर्ष लांब आहे. म्हणजे 365 दिवसामध्ये 3 लाख किलोमीटर या स्पीडने जेव्हा तुम्ही निघाल आणि 365 दिवसानंतर ज्या बिंदूला पोचाल त्या 2 बिंदूच्या अंतराला आपण 1 लाईट वर्ष म्हणू. आणि हा जो दुसरा सूर्य आहे तो 4 लाईट वर्ष आपल्यापासून लांब आहे. किती? 4 लाईट वर्ष. खूप झालं नाही अंतर? नाही. आकाशात जे अरबो खरबो चंद्र आहेत, तारे, सूर्य आहेत, ते सूर्य काही 100 लाईट इयर लांब आहेत आपल्यापासून, काही 1000 लाईट इयर्स लांब आहेत आपल्यापासून, काही 10,000 लाईट वर्ष लांब आहेत,
काही लाख लाईट वर्ष लांब आहेत. खूप खूप लांब लांब अंतरावरती आहेत ते, आणि त्याच्याही पलीकडे आहेत. आणि हे पूर्ण अंतर ते किती लांब आहेत हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून, नवीन नवीन टेलिस्कोप शोधून काढून ते अंतर कमी करून पाहता येईल का याचे प्रयत्न केले. आणि आत्ताच्या घडीला जेम्स वेब नावाची जी टेलिस्कोप आहे ती आकाशामध्ये आता स्थिर केलेली आहे, आणि ती आपल्या ब्रह्मांडाला 1400 कोटी वर्ष झालेली आहेत सुरू होऊन. तर ती जेम्स वेब आता 1300 कोटी वर्षापूर्वी जे तारे लांब लांब गेलेले आहेत, 1400 कोटी वर्षापर्यंत जे लांब लांब तारे गेलेले आहेत, त्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न करते आहे. आणि आता ती 1300 कोटी वर्षापर्यंतचे सूर्य किंवा आकाशगंगा पाहत आहे, त्याचं निरीक्षण करते आहे. तर हे सर्व सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की हे जे ब्रह्मांड आहे ते किती मोठं आहे हे तुम्हाला कळावं म्हणून. आणि या ब्रह्मांडाला जो चालवतो तो कोण आहे? देव. कोण आहे तो? देव. आणि आपण त्या देवाला भेटायला निघालेलो आहोत. आणि या देवाचा वेध घेण्यासाठी आजही शास्त्रज्ञ अधिक प्रगत दुर्बिणी शोधत आहेत. त्यांचे प्रयोग चालू आहेत. आपल्या भारतातील शास्त्रज्ञ सुद्धा तो प्रयोग करत आहेत. आणि अधिक प्रगत असे दुर्बीण काढून जास्तीत जास्त अंतर कव्हर करून देवाला पाहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता तुम्हाला मी सांगतो, आपल्याला जे परंपरेने जे नॉलेज मिळालेलं आहे, जे आपल्या पूर्वजांनी, तेव्हा शास्त्र एवढं पुढे नव्हतं, जे काही अवेलेबल त्यावेळेला माहिती होती त्याप्रमाणे ते पुढे पुढे सरकत गेले. म्हणजे असं की जेव्हा जंगलामध्ये राहत होता वनमानुष, आदिवासी, तर त्यांना जेव्हा त्यांनी आकाशाकडे पाहिलं, आकाशातून पाऊस पडत होता, त्यांना वाटत होतं देव वरून पाणी टाकतोय. म्हणून कृतज्ञतेच्या भावनेने त्यांनी आकाशाला, ढगाला इंद्रदेव नावाने पूजायला सुरुवात केली. सूर्य आपल्याला प्रकाश देतो, ऊर्जा देतो, आनंद वाटतो सूर्य आल्यानंतर. त्यामुळे त्यांनी सूर्याला सुद्धा देव मानायला सुरुवात केली. चंद्रापासून शीतल असे किरण मिळतात. त्या काळामध्ये विद्युत शक्ती नव्हती. प्रकाशमान होण्यासाठी कोणत्याही आपल्याकडे हत्यारं नव्हती. त्यामुळे त्यांना चंद्राचा प्रकाश हा खूप मोठा प्रकाश वाटायचा. त्यांना आनंद वाटायचा रात्रीच्या वेळेला. त्यांनी चंद्राला पूजायला सुरुवात केली. चांदण्यांचा प्रकाशसुद्धा पडतो, त्यांनी चांदण्यांना पूजायला सुरुवात केली. आज प्रदूषणामुळे आपल्याला चंद्राचा प्रकाशसुद्धा तितका पुरेसाही वाटत नाही. पण त्या काळामध्ये चंद्राचा प्रकाश हा आजच्या प्रखर ट्यूबलाईटपेक्षा सुद्धा प्रखर वाटत असेल. चांदण्यांचा प्रकाशसुद्धा त्यांना मंद असा लाईटसारखा वाटत असेल. तर त्यांनी हे सगळे देव मानायला सुरुवात केली, त्यांची पूजा करायला लागले, त्यांची कृतज्ञता व्यक्त करायला लागले, आभार मानायला लागले त्यांचे. ज्या जंगलात राहत होते तिथे त्यांना फळ मिळत होतं, त्यांना पशु मिळत होते खायला. त्यामुळे त्यांनी त्या जंगलाची पण पूजा सुरू केली, प्राण्यांची सुद्धा पूजा केली. आणि या देवांच्या बरोबरच जंगलातली फुलं, पानं यांची सुद्धा त्यांनी कृतज्ञता म्हणून पूजा करायला सुरुवात केली. माणूस जेव्हा समुदायात राहायला लागला,
तेव्हापासून या परंपरा सुरू झाल्या. भयप्रद गोष्टींची सुद्धा त्यांनी पूजा केली. म्हणजे माणसाचे साधारण 2 प्रकार आहेत. 2 नाही, अनेक प्रकार आहेत. पण काही जणांना सौम्य, आपल्याला आशीर्वाद देते, अशी वाटणारी मूर्ती किंवा एखादं चिन्ह किंवा एखादी गोष्ट आवडते. आणि काही जणांना भूतं आवडतात. म्हणजे त्यांना असं भीतियुक्त काही दिसलं, तर त्या भीतीमुळे ते तिथे गुलाम होऊन जातात. आणि भीतीपोटी त्याची गुलामी करून त्याला मानायला लागतात. तर ज्यांना देव आवडतो, त्यांनी देव मानायला सुरुवात केली. ज्यांना भूतं आवडतात, त्यांनी भूताचं मार्केटिंग सुरू केलं. भूताला वश करण्याचं मार्केटिंग सुरू केलं. तर अशा प्रकारे देव आणि भूत ही दोन्ही निर्माण होत राहिली. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही सुद्धा देव मानता. तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, पण तुम्ही देव मानता. मानता की नाही मानत? मानता. मग हा देव आहे, हा तुमच्या हिशोबाने सर्व शक्तिमान आहे, फुल पॉवरफुल आहे. आणि तो तुम्हालाच बघत असतो. म्हणजे तुमच्या जातीला, धर्माला किंवा तुमच्या समुदायाला तो रक्षण करतो तुमचं. तुम्हाला आशीर्वाद देतो. तर मला सांगा, हा जर देव पूर्ण शक्तिमान आहे, तर तो केवळ तुमच्याच समुदायाला का पाहतो? जग तर खूप मोठं आहे. पृथ्वीवर अनेक धर्म आहेत. मग ते सर्व धर्म, ते सर्व हा देव का पाहत नाही? का त्या धर्माबद्दल मनामध्ये चेष्टा निर्माण करतो? ज्या देवाला तुम्ही पूर्णत्व म्हणून मानता, तो अपूर्ण आहे, तो पूर्ण नाही आहे. आता आपण ब्रह्मांडाचं स्वरूप बघितलं. ब्रह्मांड किती मोठं आहे हे तुम्हाला छोटीशी झलक सांगितली. आणि त्या ब्रह्मांडाला जो सांभाळतो तो देव. बरोबर ना? त्या ब्रह्मांडाला जो सर्वांना सांभाळतो तो देव. परंतु काही लोकांनी हे विभाजन करत आपले आपले कंपू स्थापन केले. आणि आपल्या कंपूतल्या लोकांनी दुसऱ्या कंपूमध्ये जाऊ नये म्हणून अनेक नियम बनवले. तुमच्या मेंदूमध्ये भरवलं गेलं की आम्ही सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कर्म, कांड, क्रिया केल्यात, पूजा केली, तरच हा देव तुम्हाला पावेल, तुमच्यावर मेहरबान होईल, अन्यथा नाही. आता तुम्हीच विचार करा, असं देव करू शकेल का? नाही ना? तर हा प्रचंड शक्तिमान असलेला देव ब्रह्मांडामध्ये आपलं अस्तित्व दाखवत असतो. त्याने निर्माण केलेलं हे विश्व तुम्हाला तिथे कुठेतरी काहीतरी कमी दिसतं का? नाही दिसत. परिपूर्ण पद्धतीने त्याने ते बनवलेलं आहे. कुठल्याही गोष्टीत तुम्हाला कमतरता येणार नाही. तर असं हे परिपूर्ण स्वयंचलित विश्व आहे. त्याच्यामध्ये कोणतीही वाईट गोष्ट नाही आहे. मग वाईट गोष्ट निर्माण कोणी केली? कशी केली? कशासाठी केली? आपण ही गोष्ट पुढच्या भागामध्ये पाहूया. थँक्यू.